काय म्हणतात विक्रम? जेवण चांगलं झालं का म्हणतात? आहे ना व्यवस्थित? अजून सुरुवातच केलं नाही वाटत. अशा पद्धतीनं सर्व पहलवान बसल्या तिकडं आहेत. चालू पहलवानाचं पहलवान आहे ना जेवण व्यवस्थित? तर शून्यातनं जी प्रवास आहे जेणेकरून आपल्या पहलवानाला एक प्रेरणा देणार ते थोडं सांगा. परिस्थिती कशी होती, तुम्ही तालमीत कसं आला? आमची पहिली परिस्थिती काहीच नव्हती. मी स्वतः जवळजवळ 7-8 वर्ष ऊस तोडाय, 6 महिने सालानं 6 महिने ऊस तोडायला. आणि असल्या गरिबीतून येऊन मी पहिल्या सुरुवात मोतीबाग तालमीत केली ती. फक्त एकच आहे की आयुष्यात माणूस फक्त खचून न जाता जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहतो माणूस त्या टायमाला फक्त जिद्द आणि चिकाटी लागते. त्याच्यातून बी एक साईड बिझनेस म्हणून मी रोट्याचा आमचा व्यवसाय होता. तर त्या हे मला ऐकायला मिळाले की तुम्ही हो, पहलवानाला हो. रोटी रोट्या सकाळी एक 500-600 लाटायचे, संध्याकाळी एक 700 लाटायचे. स्वतः वैयक्तिक का दुसरं कोण असाय स्वतः- मदतीला? स्वतः- स्वतः. 500 दररोजचे हो म्हणजे भरपूर वेळा करत दर असेल. दिवस 500 नाही, दिवसाची मिळून 1200. अरे बापरे. सकाळ संध्याकाळी 700 आणि सकाळची एक 500. म्हणजे ज्यांना पाहिजे ते एखाद्या तालमीच्या चाराण्याला पहलवानाला पीठ असलं तर चाराण्याला रोटी, नसलं तर 50 पैशाला. इथं टमॅटो कांदा कटिंग चालू आहे. हे धुळ्याचा पहलवान आहे. त्या भागातले आल्यात भेटलेत का नाही? धुळेच ना? हा, ओळख झाली याच्या संग. आपलं फॉलोअर्स आहे ते. काय फ्लावर काय फॉलोअर्स? हा, मला भेटलेला देऊ. टमॅटो कटिंग चालू आहे इथं. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पाठीमागं बघू शकता माही आहे, तालमीची माही आणि बिर्याणीचा बेत आहे. तांबडा पांढरा रस्सा पण आहे. आणि शिंगणापूरला जे की शाहू कुस्ती केंद्र वस्ताद जालिंदराबा मुंडे यांची तालीम आहे. आणि आता या पहलवान तर इकडे काय तांदूळ घेऊन आल्यातच. थोड्याच वेळामध्ये बिर्याणी चालू आहे. त्याच्या अगोदर बघू काय काय प्रोसेस झालं. या पहलवान दूर आहे. इकडे पाणी गरम करायचं चालू आहे आणि इकडे तेल. इकडे काय चिकन आहे काय? चिकन आहे इकडं. हे बघा शिजत आलं. तांदूळ आलेले आहेत, बरेचसे आहेत, अजूनही आल्यात, पोरं घेऊन आल्यात. वस्ताद इकडे या. धूर आहे सगळं. इथं पहलवान पण बसल्यात. वस्ताद ओ सर या इकडं. या ठिकाणी वस्ताद फाटक सर पण आहेत, कोच सर पण आहेत. सर तुमचं नाव काय सर? स्वप्नील पाटील. कोग्याचंच काय तुम्ही? वाकरे. वाकरे. सर आहेत कोग्याचे, पहलवानांचं गाव कोगे. सर याही वर्षी जोरात तयारी चालू आहे म्हणा. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात जेवण हे माहीचा कार्यक्रम आहे आपला पण. आता सर तालमीत किती मुलं आहेत सध्या प्रॅक्टिस? 180-190 आहेत. आणि दिल्लीवाले एक रूम आहे तिथे एक 20-30 मुलं आहेत. तुम्ही मातीतलं सराव घेताय का मॅटवर? दोन्ही पण असते, माती मॅट. तुम्ही सर? होय, दोन्हीकडे पण असते. माती मॅट होय, केलेला आहे ग्रुप का? केलेला. मोठा बारका 2 ग्रुप, मातीत मोठे असले तर बारकी मॅटवर असं केलेला ग्रुप केलेला आहे. सध्या बघितलं बरेचसे पोरं चांगले गटातले पहलवान आहेत या ठिकाणी. आता किती आहेत म्हणला सर तुम्ही? 180-190 मुलं आहेत आणि दिल्लीवाले सोडून एक 20-30 दिल्लीवाले आहेत. असे 210च्या आसपास मुलं आहेत. आता हे बरेचसे पहलवान आहेत. पुढे आपण पहलवानांची बाईट घेऊ. तालीम पण तुम्हाला दाखवतो. बऱ्याचदा व्हिडिओ केलेला आहे. कुस्त्या आहेत का चालू काय? नाही, आता बंदच आहेत. श्रावण महिन्यात थोडेफार होत्यात, नाहीतर बंद. आता काही मैदान आहेत ना बांबवडे वगैरे काय बांबवडेच आहे. परत तिकडे वैरागला कुस्त्या पडल्यात पोरांच्या काय काय. वगैरे? हा, आहेत बऱ्यापैकी. हे आहे का गुंजाळ आहे का आपल्या तालीम आहे का? हा नक्कीच तालीम आहे बघा. इकडे अजून पातील आहेत नियोजन बिर्याणीचा बेत. इकडे काय शाकाहारी आहे काय? इकडे शाकाहारी पहलवानासाठी नियोजन आहे. दरवर्षी थोडं अशा पद्धतीनं थोडं वेगळं तालमीसाठी एक मजा म्हणून एन्जॉय म्हणून असं नियोजन असतंय. त्याला बराचसा वेळ लागणार अजून शिजायला. मसाल्याचं काय काय नियोजन चालू आहे. तर सगळं प्रोसेस चालू आहेत. वस्ताद पण आहेत, जालिंदर मुंडे आबा. हे मसाले असतात. आता काय सगळी प्रोसेस दाखवत नाही, मी 2 वर्ष दाखवलेलं आहे. काय काय कसं कसं काय प्रमाण असतंय. वस्ताद याही वर्षी मागच्या वर्षी प्रमाणच या ठिकाणी बिर्याणीचा बेत पहलवानांसाठी एक मेजवानी आहे, म्हणजे तालमीची माही आहे. तर यावर्षी किती म्हणजे पालवा असणार आहेत का कोंबड्याच असणार आहे? 2 पालवे आहेत आणि कोंबडे जवळजवळ 2000. मिक्स असणार आहेत का ते? नाही, कोंबड्याचं वेगळं, बकऱ्याचं वेगळं आहे. म्हणजे यावर्षी वाढीव आहेत म्हणा. हो, यावर्षी वाढीव आहेत. मित्रमंडळी वगैरे सगळे तालमीतले सगळे येणार आहेत. सगळे सगळे अगदी तालमीतले प्रत्येक तालमीत सांगितले. पुन्हा इथं जे आमचं गणेशनगर, शिंगणापूर पूर्ण चुलबंद आमंत्रण असते. अगदी
वसा ज्या वेळेस मी बाहेर कुस्ती क्षेत्रात जात असतो त्यावेळेस तुमचं नाव काढतात की बरेचसे तुमचे जे जुने क्लासमेट असो की जुने पहलवान असो, कारण तुम्ही शून्यातनं गरिबीतनं हे सर्व निर्माण केलेलं आहात. तर थोडं ते पण एक मोटिवेशन मिळते, जी की प्रेरणा मिळते बऱ्याचशा पहलवानाला. बरेचसे पहलवान असे असतात की खचून जातात की आपली घरची परिस्थिती नसते, आपण पहलवानकी म्हणजे खुराक भरपूर लागते, खर्च आहे आणि यातनं पहलवानकी करायला थोडं भीत्यात, म्हणजे एवढं खर्च होणार नाही. पण तुमच्याकडे एक आदर्श बघण्यासारखं आहे की बरंचसं काही घेण्यासारखं, तुम्ही परिस्थिती नसताना सुद्धा पहलवानकी केलात. आज शिंगणापूर सारख्या या ठिकाणी 4-4 मजली इमारतीची एक भव्य दिव्य तालीम आहे, जे की मला वाटते कोल्हापुरातील सर्वात जास्त पोरं आता इथं सराव करतात. तर थोडं तुमचं तर शून्यातनं जी प्रवास आहे, जेणेकरून आपल्या पहलवानाला एक प्रेरणा देणार, ते थोडं सांगा. परिस्थिती कशी होती, तुम्ही तालमीत कसं आला? आमची पहिली परिस्थिती काहीच नव्हती. मी स्वतः जवळजवळ 7-8 वर्षी ऊस तोडाय, 6 महिने सालानं 6 महिने ऊस तोडायला. आणि असल्या गरिबीतून येऊन मी पहिल्या सुरुवात मोतीबाग तालमीत केली ती. फक्त एकच आहे की आयुष्यात माणूस फक्त खचून न जाता जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहतो माणूस, त्या टायमाला फक्त जिद्द आणि चिकाटी लागते. मला लई खुराकच पाहिजे, लई थंडाईच पाहिजे, हे सगळं खोटं आहे. माणूस काय, तुम्ही चटणी भाकरी जरी खाल्ली तरी तुम्हाला सांगतो मनापासून खाल्ली, एकाग्रतेनं खाल्ली तर 100% माणूस पहिलवान होतोच. म्हणजे आता घरचे सगळे ऊस तोडण्यासाठी आलेले आहे, मग त्यातनं हो. तुम्ही पहलवानकी करत हो, होता. हो. मग पहलवानकीचे दिवस कसे असायचे, तुमचं दिनचर्या कसा असायचा, काय? काय पहाटे 4ला उठायचं, काय असेल ती सपाटी वगैरे मारणे, बैठक मारणे, रनिंग, पिटी, आणि मग लढत आमच्या सकाळ असत 6:45-7 वाजता आंधळकर वाजता आले की लढती असायच्या. ती 8:30 पर्यंत लढते. तिथनं पुढं मग त्याच्यातून बी एक साईड बिझनेस म्हणून मी रोट्याचा आमचा व्यवसाय होता. तर त्या हे रोट्या मला ऐकायला वगैरे- मिळाले की तुम्ही हो, पहलवानाला हो. रोटी रोट्या सकाळी एक 500-600 लाटायच्या, संध्याकाळी एक 700 लोटायची. स्वतः वैयक्तिक का दुसरं कोण असायचं स्वतः- मदतीला? स्वतः- स्वतः. 500 दररोजचे, हो. म्हणजे भरपूर वेळा करत दर असेल. दिवस 500 नाही, दिवसाची मिळून 1200. अरे बापरे. सकाळ संध्याकाळी 700 आणि सकाळची एक 500. म्हणजे ज्यांना पाहिजे ते एखाद्या तालमीच्या चाराण्याला पहलवानाला पीठ असलं तर चाराण्याला रोटी, नसलं तर 50 पैशाला असं. हे खरोखर एक पहलवानाला आजच्या आदर्श घेण्यासारखे. किती कष्टातनं, म्हणजे रोटी देऊन त्याच्यातनं काही 4 पैसे मिळत होता, ते खुराकासाठी वापर करून वस्तादानी पहलवानकी केली. आजच्या सगळं मिळतंय पहलवानांना, पण पहलवानकी करत नाही. करत नाही. कष्ट नको, मोबाईल पाहिजे, बोंबलत हिंडायला पाहिजे, घरचे 10,000 रुपये आपल्याला देऊन म्हणजे हे करतात. तर फक्त त्यांना काय नुसतं खाणे, हिंडणे, फिट कापड घालणे, बोंबलत हिंडणे ही जास्त प्रमाणात आहे. त्यावेळेस तुम्हाला असं पार्टनर वगैरे कोण नव्हतं? पार्टनर म्हणजे काय की तालीम कुणाचं राहिलं साहिलं जेवण वगैरे मला देत होते, तसल्यातनं खाऊन मी पहिलवानकी केली. अगदी चांगल्यापैकी मला वाटतं इकडे एक बी गाव असं नाही की मी त्या गावात शेवट 5-6 वर्ष तरी खेळलो नाही. असं कमीत कमी 6-7-6, अगदी तुमचं सुद्धा गाव, त्यात सुद्धा मी जवळजवळ 5 वर्ष 1 नंबरला खेळलोय. पहिल्यापासून एकच आहे की धंदा हे आपलं दैवत आहे आणि गिराईक ही आपली लक्ष्मी आहे. मी आज बी माझं आता हे असेल तुम्हाला सांगतो, माझं हॉटेल वगैरे हे कंस्ट्रक्शन हे बांधकामाचं हे अगदी बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, एक मंगल कार्यालय हे, पण बऱ्यापैकी मी गिराईक म्हणजे अगदी म्हणजे तंतोतंत त्याचा हिशोब करूनच तुम्हाला सांगतो हे करतो. आज माझ्या खोल्या बऱ्याचशाच भाड्यानं यायचा, म्हणजे मंथली नाही म्हणलं तरी मी कंस्ट्रक्शन मध्ये कमीत कमी नाही म्हणलं तर वर्षाकाठी एक मंथली म्हणण्यापेक्षा वर्षाला एक 5-25-30 कोटी नेट कमी होतोच. बघा वगैरे काय म्हणायचं. मी ऑलरेडी कोटभर रुपये टॅक्स भरतोय, त्याच्यामुळे इन्कम टॅक्सला भरायची काही गरज नाही. जी मी वर्षाला मी माझा मिसेसचा आणि मुलग्याचा जवळजवळ 1,30-1,35 लाख रुपये टॅक्स भरतो. त्यामुळे अगदी निवांत असतो, असं काही नाही. आणि आज बी माझं वय 52-53-54 असेल, पण ह्या वयात सुद्धा मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 16-17 तास लागतो. नाही राबताय तुम्ही बऱ्याचदा इकडे तिकडे बघतोय मी, तुम्ही कंस्ट्रक्शनचे तुमच्या साईड चालू आहे. आणि तुमच्याबद्दल मला ऐकायला मिळालं की शिंगणापूरची जेवढे काही साईड चालू आहेत, जवळपास प्लॉटची खरेदी विक्री असो किंवा कंस्ट्रक्शनचे असो, सगळे तुमच्याकडे असतात म्हणून. 70% माझ्याकडेच आहे, 70%. त्याच्यामुळे आहे ते नागरिकांनी सगळ्या लाल मातीने दिलं म्हणा, लाल भरपूर मातीनं दिलं. अगदी म्हणलं ना, आता माझ्याकडे बी बरेचसेच गरीबाचे पैलवान आहेत. हे त्याला सुद्धा एक 3 किलो तूप 3 किलो बदाम देतो का, तर मला येळेत खुराक मिळाला नाही, पण आज गरीबाची जाणीव राखून मग त्यातले बरेचसेच आधी पृथ्वीराज पाटील असेल किंवा तुम्हाला सांगतो आज आमचा मोहन पाटील हे महाराष्ट्राला हे गोल्ड वगैरे हे माझ्याकडे आता जवळजवळ 5 गोल्डवाले पैलवान आहेत. मुलं भरपूर हा, आहेत. खाली 74 आहे, 70 आहे, 66 आहे, 97 पहिला दुसरा आहे, एक मातीतला दुसरा, मॅटवरला पहिला. पण हे अगदी म्हणजे गरिबीतले पैलवान आहेत. अशाला मदत करतो, ज्यांचं मिडल नाही तशाला पण मदत करतो. म्हणजे अगदी तो सिकंदर शेख जरी असला तर तो माझ्याकडेच होता जवळजवळ तुम्हाला सांगतो 4 वर्षे. त्याला सुद्धा अगदी बऱ्यापैकी मदत केलेली, आज बी करतो काही असलं तर. तो बी मला मान सन्मान तेवढा देतो अगदी
आता आपण ह्यांच्यामुळं आज पहिलवान आहे. आज मोठा झाल्यावर माणूस हजाराच्या पटीने माणसं मागं असतात, पण जेव्हा खरी खुराकाची गरज आहे तेव्हा एक बी मागं नसतो असं आहे. आणि ती दिलेली जनाची बऱ्याच जवळजवळ 98% पहिलवान जाणीव लागतात. नक्कीच नक्कीच. त्यामुळं एक खरोखर एक प्रेरणा घेण्यासारखी आहे बघा, आदर्श घेण्यासारखं. कारण की शून्यातनं निर्माण केलेलं, म्हणून हे बाईट आज घेतोय. कारण की मला अगोदर माहित नव्हतं, पण मी ज्यावेळेस जातो बाहेर त्यावेळेस तुमचं कौतुक बरेचसे जुने सांगतात लोक की पलवान काही नव्हतं म्हणले, एवढं शून्यातनं उभा केले, तालमीतली परिस्थिती सांगत असतात. त्यावेळेस आत्ताच्या मुलांना ही प्रेरणा घेण्यासारखं आहे. चिकन इकडे शिजलेलं आहे आणि काढायचं चालू आहे बघा. आता काय काय प्रोसेस असते त्यांची. इकडं पहलवानाचा आचारी झाल्यात, त्यामुळे बिर्याणीचा बेत पहलवानच करत आहेत. कारण तालमीत तुपातली बिर्याणी याच बिर्याणीपेक्षा चांगली होती, त्यामुळे त्यांना अनुभव आहे हेच बिर्याणीचा. आता ही तेलातली बिर्याणी आहे आणि यांचं कसं 5-6 पलवानापुरतं असते, त्यामुळे त्यांना अंदाज लागते काय काय किती मटेरियल टाकायचं. हे जास्त पलवानांसाठी आहे, त्यामुळे यांना अंदाज लागत नाही. त्यामुळे इकडं आचारी आहेत, ते हे बिर्याणीचं रेसिपी करत आहेत, नियोजन करत आहेत. इकडं तांदूळ टाकायचं चालू आहे, राईस बिर्याणी बनवण्यासाठी. तिकडं कांदा टाकायचा चालू आहे आणि इकडे सगळे पहलवान आहेत. बाकीचे पहलवान कुठे गेले? आराम करायला नाही ना. समर्थ गुंजाळा इकडं. इकडं आता एक टाकायला चिकन. हळू टाका, अंगावर उडल. त्यानंतर मला वाटतं आज एवढ्या मोठ्या माणसांना आम्हाला पोरायला कळालं की बाबा खरोखरच आपल्या माणसं प्रेम करणारी माणसं आहेत. जे माणसालातली 1:30-2 वाजेपर्यंत अगदी आमच्यासाठी रस्त्यावर म्हणजे जागत आले का गेले का, 10 मिनिटाला तुमचे फोन येत होते. ताई तुम्ही सुद्धा अगदी म्हणजे आमची वाट बघत बसलात. त्यामुळं ताईचा सत्कार माझी पत्नी मंगल मुंडे यांच्या हस्ते होईल. कोल्हापूरच्या देवीला दर्शनाला आलो. हे धुळ्याचे गेस्ट आहेत आणि शाकाहारी आहे का मांसाहारी आहे तुम्ही? शाकाहारी आहे का मांसाहारी? बर. झाली तयार, शिजले काय थोडं? अशा पद्धतीनं आज फायनली यांची बिर्याणी तयार झालेली आहे. इकडं अजून काहीतरी फोडणी रस्त्याचं चालू आहे का काय माहित. आणि इकडं अशी फायनली बिर्याणी मस्तपैकी झालेली, त्याच्यावरनं कोथिंबीर मारायचं चालू आहे. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी बिर्याणीचा आस्वाद घेणार आहेत पलवान. वाढायचं चालू आहे इकडं. चालू आहे पलवानाचं या ठिकाणी वाढण्याचं काम. तर सर्व पलवानांचं भोजन चालू आहे. इकडे पण पलवान आहे. तुमचा जोडीदार कुठं आहे? तो मार खाल्लेला हा घरला गेला. ते मारून मारून त्याला चांगलीच बिर्याणी खाऊ घालणार, भुका लागली असतील. यांचं खेळ काय तर चालू होतं, चिमणी उडव कावळा उडत. काय काम? कावडा उडत. विदर्भ केसरी पलवान. मग बाकी किती जण आलेत विदर्भातून? 20-25 जण आले. बरं, आता कुस्ती मैदान सीझन कधी चालू होते तिकडनं? आता दिवाळीपासून सीझन चालू होते. जोरात तयारी असेल. चाल हा. खरं शाकाहारीची संख्या खूप कमी आहे. तर तुम्ही पडद्यामागचे कलाकार, कारण सकाळपासून तुम्ही मेहनत करत होता. तर दरवर्षी पण असतंय आणि यावर्षी संख्या पण वाढलेली दिसते आणि कुठे निसर्गानं पण साथ दिलेला आहे. 4 दिवसापासून पाऊस होता. हा, बरोबर आपले जेवण चालू व्हायच्या टायमाला पाऊस थांबला. ही वडिलांची संकल्पना किती वर्षापासून हे म्हणजे का वाटले असं पोरांना माही करावी तालमी?
बरेच वर्षापासून चालू आहे, आम्हाला कळत नाही तेव्हापासून चालू आहे. बर आम्ही आपला आता तेच वारसा पुढे चालवायचं काम करतो. हा बाहेर मांसाहारी बसलेत की आम्ही शाकाहारी एवढी जण. बर शाकाहारीत काय आयटम ठेवलाय तुम्ही? बासुंदी हा. आहे, शिरा आहे, स्वीट मध्ये 2 आहे, हा भाजी आहे, मिक्स व्हेज, आमटी आहे, भात आहे, चपाती, पापड आहे. छान छान, शुभेच्छा तुम्हाला. इथं शाकाहारी मस्त जेवण आहे बघा, शिरा कमा. मंडळी या कारणामुळं का अशा ना सर्वांची भेटगाठी होत असतात आणि हे सगळे गडिंग्लजचे आहेत आणि वस्ताद मंडळी आहेत. माहीनिमित्त आज आल्यात आणि भेटीगाठी झाल्या त्या सर्वांचे. तालमीची माही या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मागं जेवायचं चालू आहे, पहलवानांचं जेवण चालू आहे. आपण पण जेवलेलो आहोत आणि जवळच होतं, म्हणलं चला आबांनी बोलवलं तर म्हणलं आलो आणि व्हिडिओ पण बनवलेला आहे. धन्यवाद.